या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। जिल्हास्तरीय युवा महोत्सवात दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयाला सर्वसाधारण विजेते पदक मिळालं आहे। त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येतं। जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय महोत्सवामध्ये दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयानं सर्वसाधारण विजेते पदक पटकावलं, तर ॲलिस मंदापुरे ही गोल्डन गर्ल पुरस्काराची मानकरी ठरली। डॉक्टर भाग्यश्री राठोड यांना उत्कृष्ट संघ व्यवस्थापक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। या प्रसंगी जिल्हा क्रीडाधिकारी श्रीकांत हरनाळे, दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस.बी. क्षीरसागर, मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी दत्तात्रय वरकड, तालुका क्रीडा अधिकारी तुळजापूरकर, गणेश पवार, निवृत्त तालुका क्रीडाधिकारी व परीक्षक आदी मान्यवरांची उपस्थिती होती। धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांची ट्रान्सफर झालेली आहे, पण सोलापूर जिल्ह्याशी असलेली त्यांची नाळ ही जोडली गेलेली आहे। दयानंद महाविद्यालयाला त्यांनी ही संधी दिली, दयानंद शिक्षण संस्थेला या आयोजनाची ही संधी दिली, ही निश्चितपणे आमच्या दृष्टिकोनातून आनंदाची बाब आहे। आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे। काही चॉईसेस आहेत, काही करिअर मेकिंगसाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या कलाचा आविष्कार करण्यासाठी प्लॅटफॉर्म लाभत नाही, तर मला वाटतं या ठिकाणी DSOच्या माध्यमातून हे अतिशय उत्तम अशा प्रकारचं प्लॅटफॉर्म येथे उपलब्ध होत आहे। युवा महोत्सवातील स्पर्धकांचं नाव आणि प्रकार याप्रमाणे होते। काव्यलेखन प्रथम क्रमांक ॲलिस मंदापुरे, कथालेखन प्रथम क्रमांक ॲलिस मंदापुरे, कथालेखन तृतीय क्रमांक सायली ताले, वक्तृत्व द्वितीय क्रमांक प्रेरणा जल्ली, वक्तृत्व तृतीय क्रमांक शाहनवाज सय्यद, लोकगीत तृतीय क्रमांक DPB विद्यालय शिक्षणशास्त्र, लोकनृत्य प्रथम क्रमांक DPB विद्यालय शिक्षणशास्त्र महाविद्यालय सोलापूर।